काका पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काका काय सांगाल, मतदानाचा हक्क बजावलेला आहे, किती आत्मविश्वास वाटतोय, किती लीड मिळेल? फार मोठ्या फरकानं या जिल्ह्यातली जनता मोठ्या मताधिक्यानं मला निवडून देईल। 10 वर्ष या लोकांनी मला दिली आणि ती प्रामाणिकपणानं पार पाडली। जिल्ह्यातले अनेक प्रकल्प पूर्ण करता आले। ज्यांच्या घरामध्ये 35 वर्ष 12 टर्म लोकांनी सत्ता दिली, त्यांनी काय केलं हे पाहिलं। ही निवडणूक ते निवडणूक एवढंच काम ते फक्त निवडणुकीच्या निमित्तानं उभं राहतात। काका पण खरं आव्हान तुम्हाला कोणाचं आहे, चंद्रकांत पाटलाचं आहे की विशाल पाटलाचं आहे? नाही, आजच्या घडीला मला दोघंही आव्हानात्मक तसं दृष्टिकोनातून वाटत नाहीत। निश्चितपणानं मोठा फरक पडेल आणि विजय लोकांच्या आशीर्वादानं, लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं यात मताधिक्य चांगलं मिळेल। कुठेतरी महाविकास आघाडीचा उमेदवार, त्यानंतर अपक्ष विशाल पाटील, कुठेतरी याचा फायदा तुम्हाला होईल, मतांचं विभाजन होईल? विभाजन आता किती पडतंय ते एकमेकाला मतं त्यावरही बरंचसं अवलंबून आहे। फायदा होण्यापेक्षा लोक ठरवतात कुणाला मत द्यायचं, कुणाला पाडायचं हे लोक ठरवत नाही। कुणाला निवडून आणायचं, आपल्या सेवेसाठी सेवक कोण पाहिजे ते लोक ठरवतात। त्यामुळे निश्चितपणाने ते ठरवलेलं आहे। पण कुठेतरी शिवसेनेने जे आहे ते विशाल पाटलांना भाजपची बी टीम म्हटलेलं आहे, आदित्य ठाकरे स्तरावर केलं, काय म्हणलं तुमचं? नाही, काय म्हणलं हे मी ऐकलं नाही, पण तो काय